नमस्कार मंडळी. हास्याची आकाशगंगा घेऊन तुमचं मनोरंजन करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे विक्टोरिया या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जंगी स्वागत आहे. लहान मुलांना नको असलेल्या गोष्टी कळणं म्हणजे माकडाच्या हाती कोली देण्यासारखं आहे. याच संकटात सापडलेत एका लहान मुलीचे बाबा. बघूया ते कसं मॅनेज करतात ते. बाबड्या शांत हो. शांत हो. वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात. विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर. दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार देखील नाही. अरे बापरे, आज हे आहे का? हो, आणि पूर्ण वेळ. बाबा आता जास्त दुखायला लागलं. बाबड्या शांत हो. डॉक्टर काकाने औषध लावलंय ना. हा, उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून. बाबा तुम्ही मला लाडी गोडी लावू नका बाबा. अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आहे आईला. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. मी तुमचं नाव सांगणार आहे. अगं पण बाबड्या मी काय केलं मला सांगशील का? तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा. माझ्यामुळे? अगं असं कसं बोलतेस? मी तिथे होतो का तरी? तेच तर, तुम्ही नव्हतात बाबा तिथे. मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात. ए बाबड्या, कोण रोजी आंटी? कोण रोजी आंटी का? हो, जिच्याकडे बघून बाबा तुम्ही मला जा बबडी आता तुझी तुझी खेळ असं म्हणता. आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा. अरे बाबड्या असं बोलू नये. असं, अरे मी कोणा रोजी आंटीला ओळखत देखील नाही. हो हो का बाबा? हो. पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होतात की आपण सिसो सिसो खेळूया. अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना. माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत. अरे हो बाबड्या. बाबा, मी तुमचं नाव सांगणार आहे बाबा. अगं तुम्ही पण- खोटं बोलताय बाबा. अगं मी खोटं बोलत नाहीये. हो बाबा, रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती. हा, मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असे म्हणाली की कालची फिल्म मस्त होती असं म्हणाली. बाबड्या रडायचं नाही, रडायचं नाही, बाबा मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पिक्चरला घेऊन जा. रडायचं नाही. आपल्याला लागलंय की नाही, रडायचं नाही. हा हा. आणि बघ यातलं आईला काही सांगायचं नाही. नाही सांगायचंय का? अजिबात सांगायचं नाही. मला चॉकलेट द्या. नाही. आपलं काय ठरलेलं, आठवड्यातून एक चॉकलेट, आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे. बाबा मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आपण खाल्लंय ना. नाही मला मी तुमचं आणि रोजी आंटीचं सिक्रेट आईला सांगून टाकणार बाबा. अगं बाळा पण यात काही सिक्रेट नाहीये. सिक्रेट नाही याच्यात काही. सिक्रेट नाहीये का? अजिबात नाही. मग सांगते ना. गप्प बस. आहे, ये इथं बस. आहे म्हटलं ना. आता आईला काही सांगायचं नाही. हे चॉकलेट द्या. हे घे चॉकलेट. लहान माझी भावली, लहान माझी भावली. बसा बसा. हा दिलं. आता आईला काही सांगायचं नाही, कळलं? शांत बसायचं. लागलं ना आपल्याला. बसा, चला या बसा. चेतना. या. अगं बाई चेतू, माझं बाबड्या काय झालं ग? कुठे पडली? हो, हो. मागू किती लागलाय अगं बापरे. गौरव अशी कशी पडली? असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली, बाकी काही नाही. अहो पण अशी कशी पडली? तुमचं लक्ष नव्हतं का? नव्हतं. ए असं कसं नाही, लक्ष होतं माझं. मी आपल्या चेतूला व्हॉलीबॉल खेळायला शिकवत होतो. हिला काय झालं असं हसायला? काय काय ग नाही. हसतेस का अशी? काय चॉकलेट द्या. चॉकलेट? अरे चेतना अगं, तू आधीपासूनच चॉकलेट खातीयस. अजून आपलं काय ठरलं चॉकलेट खायचं नाही म्हणून होती नाही. बाबा मला चॉकलेट
गौरव काय कसल्या सवयी लावताय? अगं- सिक्रेटी वगैरे काय आहे ते? अगं असं काही नाहीये हे घे आणि शांत बस. काही सिक्रेट वगैरे नाहीये. बसा शांत चॉकलेट बसा. नका देऊ तिला, तिचे दात खराब होतात. आणि आपलं काय ठरलं आठवड्यात फक्त एकदाच चॉकलेट द्यायचंय तिला. हो पण आज ती पडली म्हणून तिला चॉकलेट दिलेलं आहे. हे बरं आहे तुमचं. मागच्या वेळेला ती पडली, मी चॉकलेट दिलं होतं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही. अगं हो पण हे असे जुने तपशील लहान मुलांसमोर वेळोवेळी प्रकट करणे ही चूक आहे. मागे मी तुला एक प्रबंध वाचून दाखवला होता की बालकांच्या भावविश्वाचे वैवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी. बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी. बापरे, मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे. मी आणि विद्यापीठ. हसू नका. होय होय होय. घरात होत ना आपण तिघच होत ना, मग जरा लोकांना कळेल अशा भाषेत बोलत जा ना. उगाच वाचनालयात असल्यासारखं कशाला जड शब्द वापरायला हवे. अगं रसिका असं काय करतेस? आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस. मला म्हणायचीस तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो. असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा. मग आज काय झालं? सर्दी झाली. वा तुमच्या शब्द सरितेत न्हाऊन न्हाऊन सर्दी झाली. इतके जड जड शब्द असे मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलंय आता माझं. माझ्या बबड्याला लागलंय बघा किती. तिला डॉक्टरकडे नेलं की नाही? हा काय म्हणाले डॉक्टर? काय नाही सांगितलं तुला, फक्त असं खर्चटलेलं आहे, बरं होईल लगेच असते. हो ना. हो. बाबा चॉकलेट द्या. हा चॉकलेट संपलं. संपलं. वा वा छान छान छान. चॉकलेट संपलं. द्या ना एक. नाही हं. नाही नाही. गौरव चॉकलेट आता द्यायचं नाही. अजिबात नाही. चॉकलेट मिळणार नाही. तुम्ही नाही देणार आहे का? नाही तुम्ही खरंच नाही देणार आहे का? अजिबात देणार नाही. मग मी आईला आता खरं सांगते. आई बाबा आणि रोज ए सुरानो. शांत व्हा. होय, होय, शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा. ऐका ऐका माझं. रोजी कोण आहे? हा रोजी कोण आहे? कोण रोजी? अगं नाही मी तिला रोजी नाही रोजी बद्दल सांगत होतो. रोजी? हो भविष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. आपली चेतना दुसरी तर माहिती आहे ना तुम्हाला. अरे बापरे. हो हो माहिती आहे, मी माहिती आहे. दुसरी दे. मी दुसरी दे. बघा केवढं करावं लागतंय. तिचं सोड, मला केवढं करावं लागतंय ते बघ. दिसतीये तिघांची ओढाताण दिसतीये मला, पण समजून घ्या ही दुसरीच आहे की नाही. मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा? अगं रसिका आपण तिचे पालक आहोत. हो. पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं, त्यांचं संगोपन करणं नाही, तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्यदक्ष पालकाचं लक्षण आहे. कानाला बुडबुडे आले माझ्या. नशीब काढलंयस तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात. मी समजू शकते. आज मी समजू शकते तुम्हाला. हो, मी तर म्हणतो- हरकत नाही हरकत. मी तर बाळा, म्हणतो हे लवकर लवकर एकदाच संपवा. संपवायचंच आहे संपवायचं. बाळा दुखतंय का ग? खूप खूप दुखतंय. खूप हो. दुखतंय. दुखतंय दुखतंय. पण हो. तू मला आईस्क्रीम दिलंस ना तर मला बरं वाटेल. काय आईस्क्रीम नाही हो, तू आपलं काय ठरलंय? आईस्क्रीम खायचं. मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही? किती हॉस्पिटलमध्ये पळावं लागलं होतं आम्हाला. आईस्क्रीम. अरे बाळा, हट्ट नाही करायचा. बाबा मला आईस्क्रीम द्या ना बाबा. आई मला बाबा आईस्क्रीम देणार आहेत. गौरव हे काय ऐकते मी? चेतू खोटं बोलायचं नाही. मी असं काही बोललेलो नाहीये. मी खोटं बोलतेय का? हो हो बोलतेस तू खोटं. मग आता आईला मी खरं सांगते. आई बाबा चेतू 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 चेतू. रोज रोजी काय? रोजी नाही रोजी. अगं रोजी रोजी नाही. आंटी कोण आहे ही रोजी आंटी? रोजी नाही. मला कळायला हवं गौ. अगं कुणी नाहीये. कुणी नाहीये ती रोजी. चेतू बेटा इकडे आहे. अगं ओ आई ऐक नाही तुला खूप चॉकलेट देणार आईस्क्रीम पण देणार. पटकन सांग रोजी आंटी. पटकन सांग. ए, एवढं मोठं आईस्क्रीम देणार देणार. बाबड्या. रोजी आंटी कोण आहे? रोजी डिसूजा बी विंग 404 बाबांची मैत्रीण आहे. बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात. आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते. समाप्त. आरंभ. हे बघ रसिका. बबडी ओ आई बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला. अगं रसिका ऐक माझं. शब्द प्रभू. मी- आता एक मी- एक शब्द कसे सुचवते हे बघा बघ तुमचे. रसिका तुम्ही रसिका. आता ए, बाबा, ए, ए, रसिका, ऐक, केलं. रसिका, ऐक माझं, ऐक, ऐक. क्या बात है!
साधा. अयो ओ हो 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 येतो. ओ हो 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 गौऱ्या, म्हणजे लिहिलंय मी, तपशील, बगीचा, प्रकट, व्यवच्छेदक, सक्षम, स्वप्नदृष्टी, पराकोटी, कर्तव्यदक्ष, एवढे सगळे शब्द एका स्किटमध्ये पृथ्वी प्रताप पण आजपर्यंत बोलला नाही रे. मी 2 दिवसापासून रूमच्या बाहेर नाही. मी गेल्या 4 वर्षात एवढी रिहर्सल कधीच केलेली नाही. पण गौऱ्या, फक्त तुझ्याशी बोलून माझं समाधान नाही होणार. आज तुला तुझ्या अटेम्प्टसाठी मिठी मारलीच पाहिजे. हो सर. फारच प्रशंसनीय होतं. बस माझं बोलणं संपलंय. क्या बात. सई. गौरव, हे तुझ्या भाषेसाठी होतं. थँक्यू. मजा आली, बहार आली, मस्त. वा वा वा. मंडळी, वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन पतंग उडवायला सज्ज झालेत एक सेलिब्रिटी आणि आयोजक. चला तर या पतंगबाजीचा अनुभव घेऊया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या धमाल जत्रेकऱ्यांना. नमस्कार नमस्कार मंडळी. MHJ संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित भव्य संक्रांत महोत्सव 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या उंचावत. वा वा. आपले प्रमुख पाहुणे आता येतीलच लवकरच आणि आपण यांचं स्वागत करूया. नमस्कार. अरे वा 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 वा. समीर नमस्कार. या 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 या. खूप खूप आनंद झाला. तुम्ही मला तिथे वेटिंग रूम मध्ये थांबून ठेवलं. सोनाली कुलकर्णी येणार आहे म्हणून 2.5 तास झाले तिकडेच आहे हो मी. चहा पण कोणी विचारला नाही. असं कसं I'm so करतो sorry. विराज, आता चहा आणून दे. सरांना चहा आणून दे. जा जा पळ पळ पळ. मान्य आहे त्यांचं आहेत मोठ्या, पण मी पण असं हे पण नाही ना. मी नाही असं. नाही हे नाही, पण नका. माफ करा. आय एम व्हेरी सॉरी. आमचा थोडा कन्फ्युजन झाला असेल, पण खूप छान वाटतंय तुम्ही आलायत आज. खूप आनंद झाला. Yes, yes, yes. मी माझी ओळख करून देते. हो. मी प्रियदर्शिनी, या नमस्कार. मंडळाची अध्यक्षा. वा वा वा. नमस्कार. आपण स्वागत करूया तुमचं पटकन. खूप 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 शुभेच्छा. हो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. समीरजी चौगुले. फोटो बिटो कोण नाही. हरकत नाही. इथेच ठेवून द्या. ओके. या स्थानापन्न व्हा. येस येस येस. वा, हे मला आवडलंय. सगळ्यात एक गोष्ट आवडली आहे, हे चौगुले केलेलं आहे. लोक गु करतात हो. हे गु कर, चौगुले असं करतात ना. मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे. ओ. पण तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे. हे पण आता बना, मुख्य अतिथू. अतिथू. विराज, आत्ताच्या आता ते तू खोडून टाक. चल हो, मग समीर चौगुले अति होईल. असं कसं चालेल? विराज, हा. ते समीर चौगुलेवरती पतंग चिकटवून टाक. अरे मग नुसतंच अतिथू होईल असं कसं? माझा आहे ना सत्कार. नको नको. अरे नाही अरे नाही, पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फोटो आहे ना, बस झालं. एक काही कळणार नाही कोणाला. हे टेन्शन कसं दिसतंय ते माग्यामध्येच पतंग आणि हे ले दिसतंय, प्रमू ले. कसं रे? हरकत नाही सर, फोटोकडेच बघतील सगळे. आयुष्यात एक असा कार्यक्रम नसतो जिथे असं मान सन्मान. सोनाली कुलकर्णी इथे आल्या. तुम्ही तिथे काय करताय? तुम्ही मंचावर या. तुम्ही पाहुणे आहात. या या. सोनाली कुलकर्णी आल्या. Oh my God. अरे बापरे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला विश्वास बसत नाहीये. नमस्कार. समोर आहात तुम्ही माझ्या. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. म्हणजे मी सांगू शकतो एवढी मोठी फॅन आहे याची. Of course. तुमचे सगळे सिनेमे मी बघितलेत. सगळे. Thank you. आणि तो आहे ना ज्याची पार्टी पेंडिंग आहे, तो कुठला सिनेमा? हिरकणी. हिरकणी. तो विशेष आवडतो मला. म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. या या. तर आता हे तिळगुळ वाटप आपण तुमच्या हस्ते करणार आहोत. बरं. आणि मग पतंग उडवायचा कार्यक्रम समीर चौगुलेंच्या हस्ते होईल. येस. खरं तर पतंग पण तुम्हीच उडवणार होतात, पण काय झालं की तुम्ही इतक्या बारीक झालायत की पतंग उडवता उडवता तुम्हीच उडून जाल की काय असं वाटलं आम्हाला. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. हे घ्या. थँक्यू.
हे झालं की मग तुम्ही नृत्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला जाऊ शकता हो. ओके हे वाटप हां तुम्ही त्यांना द्या तुम्ही यांना द्या असं हां. हे घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नाही यावर्षीपासून मी तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला असं ठरवलेलं आहे. खरं खरं बोला. वा वा चौगुले येस. बास करा आता. थांबवा म्हणजे तोच पण आलाय नाही का खूप. तुम्ही ते करता ना ते काय नाही काय शे नाही वाजत नाही हो सध्या. आणि काय ते तो आयटम कुठला डोरबेल. मज्जा नाही राहिली. खरं खरं बोला म्हणजे अजिबातच. खूपच खरं बोलले तो तुम्ही एकदम. नाही आणि काय चार्ली तुम्ही करता ना चार्ली चार्ली आता जवळपास जॉनी वॉकर वाटायला लागलाय. अरे बस आता रिटायर व्हा ना. हा होतो रिटायर्ड. ज्या दिवशी तुम्ही अप्सरा आलीवर डान्स बंद कराल तेव्हा मी रिटायर होतो. अरे काय कानात सांगून गेला. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे हो, मला जरा रूपरेषाल कळेल का कार्यक्रमाची काय आहे ती. हा, हरकत नाही. आपण नवीन वर्षाचं काय करणार आहोत संकल्प आपण तुमच्या हस्ते तुम्हालाच उडवणार आहोत. म्हणजे मला कळ- माझ्या हस्ते मला उडवणार म्हणजे? कळेल तुम्हाला ए तो पतंग घेऊन ये. काय म्हणे हा काय प्रकार आहे. गंमत थांब. हा बघा हे काय हा आपण समीर चौगुलेंचा चेहरा पतंगावर छापून घेतलेला आहे. तुमच्या हस्ते तुम्ही स्वतःलाच उडवणार आहात. म्हणजे तुम्ही एक समीर चौगुले आकाशात उडवला हा. की हजारो समीर चौगुले लोक उडवणार आहेत असे. म्हणजे आकाशात दिसले समीर चौगुले कुणाची आयडिया आहे. माझी साईड आहे. अरे बापरे हे असं करू नका. काय आहे ना हे समीर चौगुले असा वर जातोय पण तो नंतर दुसऱ्या दिवशी गटरात रस्त्यावर एखाद्या सायकलला लागलेला किंवा समीर चौगुल्यात घुसलाय बांबू असं वगैरे यात दिसेल म्हणून म्हटलंय. नाही वाईट दिसेल ते ना. अहो तुमच्या करिअरने जशी भरारी घेतली आहे ना तसं हे पतंग सुद्धा आकाशात भरारी घेईल असं या मागचं बरोबर एक आहे. प्रेम आहे हो. प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्यावरती त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे आपण उडवूया मस्तपैकी. चालेल. आणि आणखीन एक सरप्राईज आहे मला यायचं जायचंय राहिलं. मला लवकर तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझं फ्लाईट आहे. प्लीज लवकर करा हो का लवकर करूया. वेब सिरीज आहे नवीन तिथे उत्तराखंडला जायचंय. अच्छा बरं एक आपले महत्वाचे पाहुणे येणार आहेत आता हा, हा, येऊ तर दे. त्यांना मी आता बोलवते. पटापटा बोलूया, हो. तर आपला कार्यक्रम ज्यांनी स्पॉन्सर केलाय हा. ज्यांच्यामुळे तुम्हाला मानधन मिळतंय त्यांचे सुपुत्र हा. गतिशील वेगे पुरकर आता इथे येणार आहेत. अच्छा, अच्छा, जोरदार ओके. टाळ्या! लवकर. या मला पुरकरजी. जायचं होतं. हो या वा 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 नमस्कार. असा काय हा समीर चौगुले ओ तुमचे फॅन आहेत. हॅट्स ऑफ. हरकत नाही पल्ली मी उचलून देते. ना हे ह्याचं काय म्हणजे अरे अरे मागे पडली ना होय. टोपी पडली मागे पडलीस हा, टोपी. मी उचलून देते. पल्ली हो हो हे घ्या. ना हे काय असं करतायत. त्यांना आवडत नाही. अरे लवकरच. अरे हा कुठला प्रकार आहे. अरे जाणार ना. ते घ्या हा अहो लवकर चला मला जायचंय. एवढा वेळ नाहीये. एवढा भाडफोड झालं असतं ते. चला लवकर मला फ्लाईट उत्तराखंडला जायचंय मला. या, या. हा नमस्कार. नमस्कार. हे असे कसे पुरकर आलेले आहेत असे आपल्या- कसे असे कसे हे मी असाच आहे. असाच म्हणजे थोडा स्लो आहे. हा थोडा आहे.
याच्यापेक्षा किंचित स्पीडने अरुण कदमचं पाठांतर होतं. तुमची कॉमेडी मला एवढा वेळ नाही आहे का? पटापटा चला. अरे निघा. म्हणजे कोण हा? हा कोण? अरे हा कोण? हसतायत ते. हसलो. कशावर हसलात? अरुण कदम. अरे झालं ना मग अशी ते. झालं मग अशी ते. चला 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 हा, चला. चला आपण पतंग उडवायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक मिनिट. 1 मिनिट म्हणाला 1.5 मिनिटं लावतो यार. पटापटा करायला सांगितलं नाहीये वेळ मला. हो ते अरे मी गाणं म्हणणार. कशाला गाणं पाहिजे? चढा ए ओ ए ढीने चढ वीत होते. अरे कुठला प्रकार आहे गाणं म्हणायचा? बाई ए चढाबुडी उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. या होईना बात, या होईना बात. अप्रतिम अप्रतिम. तंग उडवीत हा अडकला यार तशा. चल ना बाबा हे चल 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 चल. मस्त मस्त. चला 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 चला. हा कानन. अरे म्युझिक पण करतोय टाना ना नको ना. आपण सुरू करा पुढचा करूया आपण. विराज अरे चला चला चला. ओ मस्त मस्त. चला उडीच. हा. आता हा पतंग आपण उडवूया आकाशात yes. आणि उद्घाटन करूया. Yes, yes, yes. ते डिले हा हे घ्या. जाऊ दे जाऊ दे. हा दे दे ताण, हे दे. पकडा. हा, जा जा जरा सा. हा चला चला पटापटा एक मला पटापटा. आता उडवायचं आहे. उडव येस 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 येस. लांब जा लांब जा थोडं. राम जाऊ. हो जा रे जा लांब जा. समीरजी हा, हा. तुमचा आवाज जरा वाढतोय. हो हा. अरे बापरे. तर आता पतंग उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे. समीर चौगुले फायनली बदवले जाणार आहेत. क्या बापाला बात सांग जाऊन तू बदवले जाणार आहे. समीर चौगले बदवले जाणार आहेत. हा बघ ह्याचा बाप सिंगम आहे. हा बघ कसा चालतोय बघ. ए थांब थांब थांब. या मस्त करा. हा मस्त करा. चौगुलेजी. जा, जा, जा. बस 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 बस. आता वळा 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 वळा. हा, बस 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 बस. हा येस येस. कोणी धक्का मारला. कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही. चल 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 चला, चल. चला. हा येस. चला पट 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 हात घे रे. हा ए चल, सुरू करा सुरू करूया. घ्या ना घे ना बाबा पटकन घे ना रे. ए हा घे ना पटकन घे ना रे. हो माहिती आहे. ओके घे ना रे घे ना तुम्ही. हा. शपथ दिसतच नाही. तुझं काय आजा पडलाय तिकडे समोर? ते काय पडलंय? हे त्याला सांग ना याला. अरे मारा ना मी. नाही 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 भाषा सांग त्याला. प्रेक्षक बघू दे प्रेक्षक. आपण ना आता उलट करूया. तुम्ही पतंग उडवा आणि तुम्ही मांजा पकडा. हा? इकडे. हा. नाहीये. समीरजी थोडं प्रेमाने. ते आपले स्पॉन्सरचे सुपुत्र आहेत. चल, हा, चल. हा, मांजा. अरे दे ना दे ना मांजा त्याला. दिसू दे ना. हा, हा. हा चल. ठरलेला आहे. हा आता पतंग उडणार आहे. हा, हा. चल 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 लवकर. हा 1 2 ये ये. अरे बापरे. तुझ्या बापाने अशी पतंग उडवली होती का रे? समीरजी भाषा. अरे बघ ना तिकडे खाली काय आहे ते. तिकडे बघ ना जरा. मग इथे कुठून आली. अरे इथेच पडली ती. तू सोडलीस ना. मी सोडल्यावर इथे आली समीरजी ती. समीरजी वर बघतोय. समीरजी चिडू नका त्यांच्यावरती. अरे हे कसं मी केलंय? अडकलो. समीरजी. हे घे इथून हात पाय काढ. थांब ऐका. थांब ना आता. नाही, पाय काढ. नाही. हा पाय काढ. तुम्ही लांब राहा. तुम्ही लांब राहा. पाय काढ तुम्ही इकडून. पतंग हातात अरे धरून पाय जा. काढ ना इथून. हा इथून पाय काढ. हा अ, अरे घे ना ये. अरे अरे एक मिनिट. अरे तू काय करतोय? अरे, बरं, वा 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 वा. हास्याचा हा पतंग उंच उडाला. क्या बात आहे. पुष्कर तुला कसं वाटलं परफॉर्मन्स?
अप्रतिम ऍक्ट होता. वा 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 पुष्कर या वाव स्लो मॅन लव्ह यू. मी स्लो मॅन आधीही पाहिलेला आहे आणि तेव्हा तर तो क्रिकेट खेळत होता. द फास्टेस्ट बॉलर तेव्हा होता तो. वा 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 माय गॉड. सो ॲज अन ॲक्टर तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं इज लाईक अ ट्रीट. आणि पुन्हा एकदा मला इथे सारखं सारखं यायला आवडतं बिकॉज मला खूप शिकता येतं आणि मी सिनेमे याच्यासाठीच करतो की इथे येता येतं. या आणि सगळेच म्हणजे आय लव्ह यू ऑल ऑफ यू लाईक यू आर ऑल अमेझिंग. थँक्यू दादा थँक्यू थँक्यू. मंडळी आज आपल्या लाडक्या शंकराचा वाढदिवस आहे आणि शीतलीनं त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पण सगळ्यांपासून लपून वाढदिवस साजरा करणं त्यांना शक्य होईल का? चला तर बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या हिट जत्रेकरांचं. बाबो कोणीतरी लईच खुश दिसतंय आज. शितली कुठं आहे? नाही शितली नाही आली, एकटीच आली आहे मी. शितली नाही म्हणजे? ती नाही आली, मी एकटीच आली आहे. माझा बर्थडे आहे आणि शितली नाही होय. बोलू की कुठं आहे? तुझा बर्थडे आहे वय? मला वाटलं आज अमावस्या आहे. टिटवी अमावस्या आहे. हा वाढू का नारळ वाढू का तुला? आता तुले मोठा रणवीर आहे वय, कामधंदे सोडून सगळ्याच्या बर्थडेला येणार आहेत म्हणून. खरंच नाही आली हवे? नाही ती बोलली जमलं तर कॉल टाकीन, नाही तर नाही जमणार आहे तिला. माझ्या बर्थडेच्या दिवशी पण नाही. हॅपी बर्थडे. शितले आली होय तू? अयो कसली गोड दिसते गे. तुझ्यासाठी नटून आले आहे. लय भारी दिसते. हॅपी बर्थडे. थँक्यू. केक कापा ना केक. ए घेणाडे ही काय म्हणली माहितीये का मला? काय? तू येणार नाही. मी हा. येडा आहेस वय? मी येणार नाही असं कवा होईल का? माझ्या शंकराचा बर्थडे आहे, मी येणार नाही असं कधीच होणार नाही. मी तर काल धरणं वाट बघते कवा एकदाची तुला भेटते. केक कापूया काय? कपतीस? नाही म्हणजे त्या पम्याला टांग देऊन आली केक खायला, इथं गुटरगु करताय तुम्ही. केक कापूया ना. ए चला ना. घेणाडे तुला केक खायचा आहे होय. ना? धर याच्यातला खा. वाटी केक खा. नाही 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 ह्याच्यातला केक नाही. म्या स्वतःच्या हाताने केक बनवून आणलाय. होयो शितले हा तू स्वतःच्या हाताने केक बनवलाय स्वतःच्या माझ्यासाठी? हाताने बनवलाय. फक्त भारीतला नाही आहे, बिस्किटाचा केक बनवलाय. होयो मला आवडतो बिस्किटाचा केक. आवडतंय ना? होय होय. म्हणलं तुझ्यासाठी स्पेशल केक बनवावा, तर मग आपण पटकन केक कापून घेऊया, कारण कोणी यायच्यात मला तुला स्वतःच्या हाताने केक भरवायचा आहे. मला तर आयुष्यभर तुझ्या हातनच केक खायचा आहे. आई झालं असेल गुटरगु तर कापून. झालं असेल तर करा ना मला केक. का- शंकरराव! पिपाणी आली. शंकरराव सरप्राईज. हॅपी बर्थडे शंकरराव. हा मम्मी 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 आले कायला कोण रडतंय? उराव बस म्हणा, उराव बस. चिरडून टाकल तिने. ते शंकररावांचा बर्थडे आहे ना आज. बर्थडे आहे त्यामुळे आले सरप्राईज द्यायला मी. तुम्ही इथं काय करताय? ते जिन्नस आणायला आलतो. काय नाही 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 खसखस खसखस आणायला आलतो. तेच झालंय जिन्नस. अगं मम्मी 1 किलो खसखस द्या. 1 किलो खसखस कशात टाकणार आहेस 1 किलो खसखस? शंकर्या तुझा बर्थडे आहे वय? हा शंकराचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. नका गाऊ. बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. काय झालं? हॅपी बर्थडे. माहितीच नव्हतं भया. हो बर्थडे आहे भया. चांगला आहे हा चांगला आहे. Happy birthday. हिचं काय काम आहे विचार. शंकरराव तुमच्यासाठी केक आणलाय. केक आणलाय.
खोलतीये कापणार आहेस कापतो आता आई हळू कसला केक आहे मामी केक तू बघ बया हळू आई आई हळू. एक नंबर चाललाय बा केक गुलाबी गुलाबी केक आई भारी आणलाय साधा सुद्धा नाही तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे माहिती का फुल बिल आणि एकदम मामी खास शंकरावांसाठी बनवलंय 800 रुपयाचं आहे बरं का 800 आणि टोप्या पण आणल्यात या बर्थडेला घालायला हे धर, हे तिथं तुला ठेव हे धर. मला काच ते हे घे शंकरराव मला नग टोपी माझी गाल मला दे आणि ते फोडायचं असतं ना ते पण आणलंय मी आणि ग्रीटिंग कार्ड पण आणलंय शंकरावांसाठी चांगली चांगलं चिकटवलं शेंबूड लावलंय सोय त्याला चिकटवलं चांगलं मी कशी लावते मला मला आणि काय करायचं थुकी लावली असेल तुला काय करायचं ग काय नाही मी आपलं असंच बोलले हा बघू ग्रीटिंग चांगलं आहे कसं वाटलं माझं ग्रीटिंग अयो भारी आहे हर्ट हर्ट आहे मस्त छान आहे छान आहे ग्रीटिंग मस्त चांगलं आहे आहे. टोपी बिले भारी दिसते माझी नाही घाल घाल टोपी घाल तो स्ट्रॉबेरीचा केक घाल घशात आणलाय म्हणून खावा लागणार नाही तर मी कशाला मी काय म्हणते केक कापूया काय हा कापूया केक कापूया घे पटकन ती स्टूल घे की आहे मी घेऊ का नाही एवढं नको मी घेते हे पुढे येत ठेव चाकू आहे होय. हे घ्या. काप काप केक काप केक काप की काप काप पटकन काप आज काप केक उद्या तुझा हॅपी बर्थडे कधीच सेलिब्रेट करणार नाही नग आज नग केक कापायला नाही काप कापला पट्टीशी केक एवढा महागाचा केक आणलाय काप काप की शंकरराव काप काप इधर काप काप ना हो, काप की. पटकन असं ब्रेकअप करते ना मग बघ काप नाही काप 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 आयुष्यात हॅपी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही काप आयो 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 असं कसं पडला आयो असेल र हात एवढा फाटका तेवढा चांगला केक खाल्लं मला गुलाब पडला बाय खाली ती पडला अगं मग अशी गोडे तेलाची पिशवी घेतली होती हाताला तेल लागलंय सगळं सटकतंय हातात ना मी काय- माझ्यावरती दोन मार मारू आहे. बड्डे आहे माझा मामी मला मारू नका हो. मामी चांगला केक कोण मामी मारतंय? कसं वागताय हो बर्थडे आहे त्याचा बर्थडे आहे त्याचा मारू नका हो आता दुसरा केक आणायला पाहिजे बरं, दुसरा केक माझ्याकडे आहे की माझ्याकडे आहे दे माझ्याकडे आहे तुझ्याकडे कसा आणि केक आला ती ह्याच्यासाठी आणलंय कुणासाठी ते मजुरासाठी मजुरासाठी केक आणलाय मी ते मजूर आहेत का नाही त्यांचा बी बर्थडे आहे आज त्यांच्यासाठी बनवला होता पण आता खाली हाताने कसं जायचं अरे वा चांगलाय कापू की ह्यो केक कापू बिस्किटाचा असला म्हणून काय झालं कापू एक मिनिट हा तुला कसं माहित बिस्किटाचा आहे का कसला आहे चाकू कुठं ठेवला मी शिकलेलं दुसरं काय बनवताच येत नाही ना मामी तेवढंच येत आहे ती थोडी आणणार आहे 800 रुपयाचा स्ट्रॉबेरी वाला केक होय ना केक कापूया केक केक कापूया कापूया, केक केक कापूया केक कापूया अयो कसला भारी केक हाय एकदम मस्त हाय पिवळा पिवळा कापू आहे. काप काप हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शंकर्या लय भारी केक आहे तुला कसं कळलं भारी केक आहे तुझ्या चेहऱ्यावर न कळतंय भारी आहे ना हो की नाही सांग शितली ना बनवलाय भारी असणारच आहे त्यो. चांगलं झालंय केक चांगलं मस्त झालं झालंय हा, वा, घ्या वा, वा, आता. वा. आपापला घ्या हाताने घ्या आपापल्या वा. हा खाऊन टाका सगळ्यांनी मी तुमच्यासाठी गिफ्ट पण आणलंय हे घ्या शर्ट आणलाय मी अरे हो शर्ट
भारी दिसतोय ना काय लाग एवढा खर्च करतेस तू आता शंकरावांवर खर्च नाही करणार तर मग कोणावर करणार बया, घालून दाखव ह्याच्यावरच घाल होतंय बघ घाल घाल आहे ना ग घाल म्हटलं ना तुला मी घालू का नाही ना ग मी घालीन जरा नीट बोल तिच्या संग अगं पण ती कसं उगाच आपलं करते हा. घालू का घाल पटकन ती बटणं बघ केवढी आहेत शर्टाला एवढी असतात का कधी बटणं असतात एवढीच बटणं असतात ही शर्टाला तो घालतोय ना असू दे ना तू सोड हा बरं हाय शर्ट मी बी गिफ्ट आणलंय मी बी गिफ्ट आणलंय ह्यासाठी ह्याच्यासाठी मजुरासाठी गिफ्ट आणलंय पण आता खाली हात कसं जायचं म्हणून शंकराला देते. शंकर्या हे घे हे घाल तू धर हे घे. तुझ्यासाठी आणलंय. कसलं भारी स्वेटर आहे मी घालायला नाही ते जमणार नाही पड्डीशी घालायला म्हणून छान दिसते. लय भारी आहे लय भारी आहे खूप छान दिसते. जरा वाढते अंगाचा आहे पण चांगला आहे. मी आणलं होतं शर्ट पप्पानी मॉल मधनं जाऊन आणलं होतं केवढं महागाचं ब्रँडेड होता त्याच्यावरती स्वेटर घातलंय. चांगला आहे स्वेटर ना बरं आहे स्वेटर हा मला पाहिजेच होतं हे आठवडे बाजारात घेतलंय मी बघितलं होतं तिथं येऊन. चांगले फोटो काढूया फोटो काढूया फोटो काढ आमची फॅमिली फोटो येते बाजूला इथं उभा राहा काढ आपला काढूया ना. आमचं काढ फॅमिली फोटो काढ लवकर मम्मी बॅक कॅमेरा बंद झालाय. शिल्पीच येऊ शकतोय. काढ काढ सेल्फी काढ शिल्पी मारते. मी माझा बर्थडे जवळ उभा Selfie राहतो. मारते. हा सेल्फी काढूया सगळे मिळून मम्मी तू ये की पुढं इथं ये, आणि इथं ये. हा, मस्त मी आता येते की नाही मी नाही यायच्यात परत काढ बाई दिसली नाही इथं ये हा ये मी काय ये इकडे ये माझ्या अंगाला ये ह्या अंगाला ये मम्मी तू इथं हॅक हा दिसतो या अंगाला तू ये इकडे आ, ढकलू नका ढकलू नका. आला हे बघ मी नाही यायच्यात माझं केक पण नाही कापलं माझं शर्ट पण नाही घालत मग काय सगळं आणलं मग फोटो पण नाही काढत ऐक नको एवढं काय नाही फोटो काय करतीस एवढं पुढच्या महिन्यात तुमचं लय फोटो निघणार आहेत का तुमच्या लग्नाची सुपारी फुटणार आहे चल आता साडी दाखवते तुला घेतलेली साडी पण घेतली एवढं म्हणते. मला नाही माहित आईचं मला नाही माहित आता बोलल्या ती ते शिकले नाही ठीक आहे. मला खरंच माहित नाही ठीक आहे. तू आणि त्या सुपारीच्या झाडाखाली बसा आणि अडकीत त्यात कुठत बसा. मला बोलायचंच नाही या माणसाशी. शितले मला खरंच नाही माहित ए शितले अग मला खरंच माहित नाही ऐक किंवा ऐक शंकर्या आता खऱ्या अर्थानं तुझी सुपारी फुटणार आहे. वा 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 प्रेमाची चढाओढ फारच भारी होती. बघूया या सेलिब्रेशनवर आपले हास्यरसिक काय म्हणतात. सई गोड परफॉर्मन्स होता. शंकर्या आणि शितली आज खूप मोमेंट स्टील करत होते एकमेकांसाठी आणि इकडे वनी आणि केक त्यामुळे मस्त कॉम्बिनेशन होतं. नेहमी मला हे प्रहसन खूप आवडतं आणि शिवा तू तर नेहमी कमाल करतेस. आज ह्या दोघींनी पण उत्तम साथ दिली. तुझी एंट्री फार अमेझिंग होती प्रिया. फार मजा आली आणि जो आवाज लावला होतास तो पण छान होता. वने मस्त मजा आली. थँक्यू टीम डाव. याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस.